थांब थांब थांब. मला असं वाटतंय की तू आता श्रेयसशी बोलायला जायला नको. कारण श्रेयसच्या मनस्थितीतच नाहीये की तुझ्याशी बोलेल. आणि याचं कारण आहे गुरुजी. गुरुजींनी मागच्या वेळेस जो काही अडथळा तुमच्या पत्रिकेत सांगितला होता ना, त्यावर श्रेयसला थोडा डाऊट तर आला. हे बघ, मी काय म्हणते, जर का श्रेयसने तुमची पत्रिका बाहेर इतर 4 गुरुजींना दाखवली तर श्रेयसला कळलं की हे सगळं जे घडलं हे आय मीन तू, मी आणि ताईने घडवून आणलंय. सो मला तर असं वाटतंय की तू आत्ता जायला नकोस त्याच्याशी बोलायला. बरोबर आहे तुझं, पण श्रेयसला ही गोष्ट बाहेरून कोणाकडून कळण्यापेक्षा जर आपण सांगितली तर. तसा श्रेयस समजूतदार आहे, समजेलही. पण आता ती वेळ नाहीये, त्यामुळे आता प्लीज तू जाऊ नकोस. निदान या विषयावर बोलायला तरी जाऊ नकोस. बाकी सिच्युएशन कशी हँडल करायची ना ते मी बघते. आता तू एक काम कर, श्रेयससाठी ना एक फक्कट चहा कर आणि त्याच्या रूम मध्ये जा. बघ तिथली काय परिस्थिती आहे. तोपर्यंत मी काहीतरी करते.